जय हिंद मित्रांनो, पहा समाज कल्याण विभाग पद भरती 2024 साठी आपण आज अंकगणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। पहा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, कारण अतिशय महत्त्वाचे असे टॉप प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे पहा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्या। तर पहा आता पहिला प्रश्न, जर HIJ बरोबर 729 असेल तर MNO बरोबर किती असा प्रश्न आहे। तर पहा कसं इथे आहे। तर आता पहा HIJ बरोबर 729 तर MNO बरोबर किती। तर पहा इथे HIJ कुठे आहे, हा इथे आहे HIJ। तर HIJ इथे काय लॉजिक लावलेलं आहे, तर या सर्वांची एक बार बेरीज केलेली आहे। तर पहा H कितव्या क्रमांकावर आहे, 8व्या, I कितव्या आहे, 9व्या आणि J कितव्या आहे तर 10व्या। जर सर्वांची जर बेरीज केली तर होणार किती, 8। पहा आता 10 9 19, 19 प्लस 8 जर केलं 27, तर 27 जर आपण वर्ग केलं तर 27 चा वर्ग हा 729 हा येतो। आता हीच लॉजिक आपल्याला आता MNO ला लावायची आहे। तर आता पहा MNO ला हीच लॉजिक आपण लावून पाहू। आता सरळ M कितव्या क्रमांकावर आहे, 13, तेच प्लस N कितव्या आहेत, 14 आणि प्लस O कितव्या आहे तर 15। या सर्वांची बेरीज करा आता। 13 13 1 13, 13 2 26, 13 3 39, मग इथलं 1 40 आणि इथले 2 42। तर आता आपल्याला इथे 42 चा जे वर्ग आहे काढून घ्यायचा आहे। तर 42 चा वर्ग काढण्यासाठी सरळ 42 गुणिले 42 करून टाका, आपलं उत्तर जे आहे तुम्हाला योग्य भेटून जाईल। आता पहा 2 1 2 2 2 4, 2 चौक 8, पुढे 4 2 8, 4 चौक 16। तर आता पहा हे 4 ला 4, 8 2 16 ला 6, 4 1, हे 6, 6 1 7 आणि हे 1 किती 1764 पर्यायामध्ये आहे का बघून घ्या एक बार। हा आहे बघा, पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे 1764। आता पहा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, विजयला 600 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले। तर आता पहा विजयला 800 पैकी 620 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले असा प्रश्न आहे। अभ्यास एक बार। तर 800 पैकी किती 620 गुण मिळाले आहेत विजयला, म्हणून आपण सरळ हे 800, तर हे 800 किती आहेत 100% आहेत, त्यामुळे 800 बरोबर 100% घेऊ आणि 800 पैकी 620 गुण मिळाले त्यामुळे 620 गुण। तर शेकडा काढायचा आहे, त्यामुळे आता खाली प्रश्नचिन्ह टाकून घ्या, याचा आडवा तिडवा गुणाकार करून घ्या। आता पहा हे 620 गुणिले 100 भागिले जर हे आपण 800 केले तर आपले योग्य उत्तर भेटून जाईल। आता पहा कट दोन्ही पण 0 0 कट। आता पहा 8 8 1 8, 8 7 56, 8 7 56। आता 7 घेऊन टाका इथे, मग आता पहा परत उरले किती 8 7 56 म्हणल्यावर 6 उरले, मग परत 8 7 56 उरले किती 4 उरले। मग आता पहा इथे एक पॉइंट द्या, वरती एक 0 वाढवून घ्या, मग 8 5 40 म्हणजेच 77.5 इथे पर्यायामध्ये आहे काय पाहून घ्या एक बार। हा पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे। आता पहा पुढे प्रश्न क्रमांक तिसरा, पहा आता 7/8 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 8/7 येईल। तर पहा 7/8 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 8/7 येईल। तर पहा याचा कसा सोडायचा आहे आपल्याला, हे सरळ हे 7/8 तसं घेऊन टाका आणि मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 8/7 येईल। तर आता बेरीज म्हणलेलं आहे म्हणून इथे बेरीज घेऊन टाका आणि x बरोबर हे सरळ 8/7 घेऊन टाका। आता पहा हे आता बरोबरला बरोबर 8/7 तसे घ्या। आता पहा हे जे 7/8 आहे प्लस मध्ये, आता इकडल्या साईडला आलं मायनस मध्ये गेलं,
मायनसमध्ये गेलं म्हणजेच आता आपल्याला इथं याची वजाबाकी करून घ्यावी लागणार. तर वजाबाकी आडव्या तेडव्या स्वरूपामध्ये करून घ्यावी लागेल. तर ती कशी पहा आता, 8 8 64 वजाबाकी आहे म्हणून वजाबाकीचं चिन्ह, 7 7 49. मग पुन्हा खालचा एक बार गुणाकार, 7 8 56. आता पहा 64 भागिले जर आपण 49 केलं, 64 मधून आपण 49 काढलं तर किती येणार पहा, 64 इथला एक इथं 14, 14तून जर 9 गेले, 14तून 9 गेले उरले किती 5. मग पुन्हा इथे 5 उरला, 5 मधून जर 4 गेले उरला 1. पहा 15/56 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे का पाहून घ्या एक बार पर्यायामध्ये. 15/56 पर्याय क्रमांक ब आहे. पुढे पहा चौथा प्रश्न, MLKJ बरोबर NOPQ तर TUVW बरोबर काय, असा प्रश्न आहे. पहा अतिशय सोपा प्रश्न आहे, आत्ताचाच प्रश्न आहे, त्याच प्रश्नावर आधारित प्रश्न आहे. तर पहा काय आहे इथे कृती केलेली. तर MLKJ बरोबर NOPQ, तर इथेच आहे पहा MLKJ बरोबर NOPQ म्हणजेच लगतची, त्याच्याच खाली जे लगतची संख्या आहे तीच इथे क्रमांकवार घेतलेली आहे. तर आपल्याला TUVW ची काढायची आहे. तर पहा TUVW किती आहे, TUVW खाली आहे. तर TUVW च्या वरची एकदम लगतची संख्या येणार आहे काय, GFED आहे का बघून एक बार आपल्या पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरू शकते इथं. आता पहा पुढे 5वा प्रश्न, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा, कुत्र्याला साप म्हटले तर सर्वात इमानदार प्राणी कोणता. तर पहा आता घोड्याला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला साप म्हटले तर सर्वात इमानदार प्राणी कोणता. तर सर्वाधिक इमानदार असणारा प्राणी हा कुत्रा असतो. त्यामुळे कुत्र्याला काय म्हणत आहे तेच आपल्याला इथं पाहावं लागत. तर कुत्र्याला काय म्हणत आहे, साप म्हणत आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर साप असणार आहे, पर्याय क्रमांक साप. 6वा प्रश्न, 1 हेक्टर म्हणजे किती एकर. तर पहा 1 हेक्टर म्हणजे 1.5 एकर म्हणजेच 2.5 एकर आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर इतका आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7वा. तर 7वा प्रश्न, विजय व त्याचे वडील यांच्या वयाची बेरीज 100 वर्ष असून त्यांच्या वयातील फरक 40 वर्ष असल्यास विजयचे वय किती. तर पहा विजय व त्याचे वडील आहेत, त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 100 वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक 30-40 वर्ष आहे. तर विजयचे वय आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपी ट्रिक आहे. तर पहा आपला विजयचे वय काढायचं आहे म्हणजेच आपल्याला लहान वय इथे जे आहे काढायचं आहे, लहान वय काढायचं आहे. त्यामुळे पहा आपण सरळ लहान वय काढायचं आहे म्हणून हे 100 मधून 40 मायनस करून घेऊ आणि दोघांची वरी वजाबाकी करत आहोत म्हणून खाली 2 छेदामध्ये घेऊ. 100 मध्ये जर 40 गेले उरले किती 60, 60/2 आता घेऊन टाका. आता पहा 2×3=6 हे शून्यला शून्य असतं म्हणजेच 30 वर्षे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरेल. इथं आहे का पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पहा पुढे प्रश्न क्रमांक 8वा. एक रेल्वे 60 मीटर सेकंद वेगाने गेल्यास समोरून येणाऱ्या कुत्र्याला 15 मीटर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या कुत्र्याला 30 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती, असा आपला प्रश्न विचारलाय. तर पहा एक रेल्वे जी आहे 60 मीटर सेकंद या वेगाने गेल्यास समोरून येणाऱ्या कुत्र्याला 15 मीटर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका कुत्र्याला 3 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती, असा प्रश्न आहे. खूप मजेशीर प्रश्न आहे. तर असा जर प्रश्न आला, एकमेकाच्या जर विरुद्ध जात असतील एक व्यक्ती आणि ट्रेन, तर आपल्याला त्यावेळी या वेगांची जी आहे बेरीज करून घ्यावी लागेल. त्यामुळे आपण हे 60 मीटर सेकंद प्लस 15 मीटर सेकंद हे करून घेणार आहोत. तर आता पहा 60 प्लस जर 15 केलं झाले किती 75. तर आता आपल्याला पहा लांबी म्हणजेच अंतर काढायचं आहे. तर अंतर काढण्याचे जे सूत्र आहे, अंतर काढण्याचे सूत्र वेग गुणिले वेळ असं आहे. वेग गुणिले
वेळ असा. त्यामुळे आता आपण इथे गुणाकार करून घेऊ. तर वेग किती भेटला आहे आपल्याला, तर 75, म्हणून अंतर बरोबर हे 75 गुणिले वेळ किती आहे 3 सेकंद, म्हणून 3 घेऊन टाका. आता पहा सरळ 3 बाजे 15, 15ला 5, 5ला 1, 3 7 21, 21 आणि 1 झाले किती 22, म्हणजेच 225 मीटर. बरं 200 फक्त जर तुम्ही ते 225 केलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुमचं चुकून जाईल, फक्त या एम मुळे. एम म्हणजे मीटर आहे, त्यामुळे कधीही मीटरला तुम्ही लक्षामध्ये घेऊनच उत्तर पर्याय जे आहे आपला टिक करा. तर पहा 225 मीटर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरणार आहे. पुढे पहा 9वा प्रश्न. तर पहा इथं काय ट्रिक लावलेली आहे. 932 बरोबर 4 तर 827 बरोबर प्रश्नचिन्ह, अशी इथे जे आहे ट्रिक लावली आहे. आणि इथे खूप मजेशीर जे आहे ट्रिक लावली आहे, त्यामुळे एक बार अभ्यासूनच घ्या. नाहीतर तुम्ही हे सर्व काय करा, नोट करत चला, म्हणजे तुम्हाला पुन्हा कधीही फायद्याला पडेल. बार बार व्हिडिओ वगैरे काय बघून घ्यायची तुम्हाला आवश्यकता लागणार नाही. पहा 932 बरोबर 4, 932 बरोबर 4 तर 827 बरोबर काय असा प्रश्न आहे. तर पहा इथे 932 चा संबंध 4शी कसा लावलेला आहे ते पाहून घ्या पहिलं. तर या सर्वांची पहिलं बेरीज करून घेतलेलं आहे. 9 + 3 + 2 या सर्वांची एक बार बेरीज करून घेतलेली आहे. आता पहा 9 + 3 + 2 जर केलं तर झाले किती, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 झालं, तर 14. तर आता 14 आणि 4चा तर काहीच संबंध नाही, त्यामुळे 14 पेक्षा मोठी वर्गसंख्या इथे घेतलेली आहे. 14 या अंकापेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे, तर ती आहे 16. आणि या 16चं वर्गमूळ किती आहे, या 16चं वर्गमूळ 4 आहे, म्हणून इथे 4 ही संख्या घेण्यात आलेली आहे. आता पहा पुढे, तर आपल्याला हीच ट्रिक 827 ला लावायची आहे. तर आता पहा आपण हीच ट्रिक 827 ला वापरून पाहू. हे 8 ला 8 जसं तसं +2 +7, जर हे जर सर्वांची बेरीज केली 8 2 10, 10 7 झाले किती 17. आता पहा 17 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे, छोटी जर विचारलं तर 16 आहे, मोठी जर विचारलं तर ती आहे 25. तर 25 ला वर्गमूळामध्ये घेऊन टाका आणि समोर 25चं वर्गमूळ किती 5, म्हणजे 5 आहे का आपल्या पर्यायामध्ये. पहा हा पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ठरून जाईल. शेवटचा प्रश्न हे पाहून घ्या एक बार लगेच. प्रश्न क्रमांक 10वा. 10वा प्रश्न पहा आपला. एका संख्येचे 40 व 35% यांची बेरीज 90 येते, तर ती संख्या कोणती, असा प्रश्न आहे. तर एका संख्येचे 40% व 35% यांची बेरीज किती आहे 90 आहे. तर आपल्याला ती संख्या कोणती आहे जी शोधायची आहे. तर पहा या दोघांची बेरीज 90 आहे, म्हणजे आपण दोघांची बेरीज करून घेऊ. पहिलं हे 40 प्लस जर आपण 35 केलं तर आलं किती 75. तर या दोघांची 75 जे बेरीज आहे 75% यांची बेरीज बरोबर 90 आहे. तर आपल्याला ती संख्या शोधायची आहे. असा जर ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला तर एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या, ती म्हणजे टक्के. टक्के आलं की टक्क्याच्या खाली कधीही कुठंही कसाही प्रश्न असो 100% सरळ तुम्हाला घेऊन टाकावं लागेल, नाही तर तुमचं 100% म्हणजे उत्तर चुकणार. आणि जे तुमचं उत्तर चुकणार ते चुकीचं उत्तर सुद्धा पर्यायामध्ये असणार, त्यामुळे तिथे तुमचा 1 मार्क जे आहे तुम्ही गमावून बसणार. त्यामुळे पहा प्रश्न सोडवताना तुम्ही जरा आवर्जून लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीकडे, छोट्या गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर चालणार नाही. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या, म्हणजे तुमची पोस्ट जी आहे ती पोस्ट एकाच मार्काने निघते, एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. आता पहा टक्के म्हणून याच्या खाली सरळ आपण 100% घेऊन टाकू. आता पहा आपल्याला काढायचं काय, आता हे काढायचं आहे, सरळ संख्या शोधायची आहे. त्यामुळे आता सरळ याचा आडवा तिरवा गुणाकार करून घेऊ आपण. हे पहा आता सरळ 100 गुणिले हे 90 छेदामध्ये आले किती 75%. आता पहा सरळ 15 5 75, 15 × 90, 5 × 5, 5 2 10, हे 5 0 0 जसं असतं तसं किती 20 गुणिले 6 आले किती 20 गुणिले 6, सरळ 6 0 0, 6 2 12, म्हणजेच 120 ही ती संख्या
असणार आहे. तर पहा 120 आहे का? पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर पहा हे होते आपले आजचे टॉपचे जे होते टॉप 10 मधले प्रश्न होते. तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.